आपले प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे संभाजीनगरमधून आपल्या सोबत थेट आहेत। आपण जाऊयात माधवजी यांच्याकडे। माधव, काय सांगाल? संभाजीनगरमध्ये खरं तर काही दिवसांपूर्वी राडा झालेला होता आणि आज त्या ठिकाणी मतदान पार पडतंय। कसा लोकांमध्ये उत्साह आहे, काय सांगाल? मोहिनी, प्रचंड उत्साह आहे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सगळ्याच केंद्रामध्ये। आता मी जे चित्र आहे ते दाखवतो आहे। जालना रोडवरच्या सिंचन भवन परिसरातलं हे केंद्र आहे आणि या केंद्राच्या परिसरात जवळपास 6 ते 7 बूथ आहेत। प्रत्येक बूथवर अशाच रांगा आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून ह्या रांगा आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये मतदान करावं असं प्रत्येकाला वाटतं आणि म्हणून ते सगळे या रांगेमध्ये उभे आहेत। विशेष म्हणजे या रांगेमध्ये 70-75 गाठलेले आणि आत्ता पहिल्यांदा नव्यानं मतदान करणारे मतदार सुद्धा आहेत आणि या सगळ्यांना उत्सुकता आहे की आपण मतदान करायचं आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ही लोकशाही बळकट करायची। काही तरुण मुलींशी आपण बोलूया जे पहिल्यांदा करताय, फर्स्ट टाइम कर रहे। येस। मग काय मनात काय? मनात खूप एक्साइटमेंट आहे। असं वाटतंय की आपण ज्याला जिंकून आणू ते नक्कीच देश सुधारेल आणि आमचा एक मतदान देशासाठी एवढा योगदान देईल अशी धाकधूक वाटते। धाकधूक हा थोडी आहे। फर्स्ट टाइम आहे त्याच्यामुळे थोडीफार आहे। तू पण पहिल्यांदाच करते? हो, एक्साइटमेंट आहे, धाकधूक आहे, सेम। बघा, आता या दोन्ही पहिल्यांदा करतायत आणि काका कितव्यांदा करताय? आता हे 5व्यांदा पहिल्यांदा केव्हा केलं होतं? मी ज्यावेळेस 20 वर्षाचा होतो त्यावेळेस। आता किती वय आहे? आता माझं 74 म्हणजे जवळपास 50 वर्षामध्ये ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुकी झाल्यात त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांनी मतदान केलेलं आहे। बघा, या लोकशाहीमधलं हे चित्र आहे की पहिल्यांदा करते आणि हे 75 नंतर सुद्धा करतायत, म्हणजे जवळपास 6-7व्या वेळेस हे लोकशाहीसाठी मतदान करतायत। या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत।